पुण्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात. भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर होणार. तर पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 115 जणांची नावं निश्चित. उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार. शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार, सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक. सूत्रांची माहिती. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागा वाटपासंदर्भातली ही पहिली बैठक असल्याचंही सूत्रांकडून कळतं. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा ऐकला चलोरेचा नारा. काँग्रेसच्या वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट. नाशिकमध्ये महायुती फिसकटण्याच्या मार्गावर. नाशिकमध्ये 50 जागा मिळाव्यात, हेमंत गोडसेंची भूमिका. तर भाजप शिवसेनेला 38 ते 40 जागा देण्याच्या भूमिकेत. दरम्यान पुण्यातील शिवसैनिकांची मुंबईमध्ये येऊन स्वबळाची मागणी. भाजपकडून योग्य दखल घेतली जात नसल्यानं शिवसेनेत नाराजी. भाजप शहर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष. तर भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक. शिंदेंची शिवसेना युतीमध्ये असून सुद्धा खंजीर खूप असते. जगन्नाथ पाटलांचे आरोप. तर आमची ताकद दाखवण्याची वेळ आणू नका. शिंदेंचे शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांचा त्यांच्यावर पलटवार. तर ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक. बैठकीमध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचीही माहिती. जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात. बैठकीला जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, अविनाश जाधव उपस्थित होते. उत्तर भारतीयांच्या पोस्टरला संदीप देशपांडेंकडून उत्तर. याद राखा, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. देशपांडेंचं ट्विट. मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे. संदीप देशपांडेंचं ट्विट करत उत्तर. आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी. संदीप देशपांडेंची भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर टीका. शेलारांना रामदास आठवले चावलेत. आशिष शेलार यांच्या टीकेला देशपांडेंचं उत्तर. तर आषाढीच्या घरी महाशिवरात्र. 2 अपूर्णांक मिळून पूर्णांक होतोच असं नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवरून केशव उपाध्येंची बोचरी टीका. मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि जोरगेवार वादावर पडदा पडणार का याची चर्चा. तर नागपूरमध्ये आज मुनगंटीवार आणि हंसराज अहिर तसंच जोरगेवारांची संयुक्त बैठक. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार. वाद मिटवून एकत्रित निवडणूक लढवण्याचा संदेश दिला जाण्याची शक्यता. चंद्रपुरात निवडणूक प्रमुख पदावरून किशोर जोरगेवारांना हटवलं. अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी. किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये सुरू असलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपचा हा निर्णय. तर मुंबई महापालिकेमध्ये नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग. विनायक राऊत मुलाला वाकुल्यातनं उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक. तर सुनील प्रभू गोरेगावातनं मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती. तर कोल्हापुरात पालिका निवडणुकीमध्ये आमदार खासदारांचे चिरंजीव रिंगणात उतरणार का याची चर्चा. लोकप्रतिनिधींकडून प्रभागांमध्ये चाचपणी सुरू. प्रभाग क्रमांक 3 मध्ये कृष्णराज महाडिकांसाठी चाचपणी. प्रभाग क्रमांक 7 मधून ऋतुराज क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचीही शक्यता. तर खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 3 मधून महाडिक निवडणुकीच्या रिंगणात. कोल्हापुरात महाडिकांची ही 3री पिढी निवडणुकीच्या आखाड्यात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई मनपासाठी रोहित पवारांवर जबाबदारी. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून रोहित पवारांच्या नावाची घोषणा. तर 2 दिवसात पक्षाची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता. काल मातोश्री परिसरामध्ये पुन्हा ड्रोनच्या घिरट्या. मातोश्रीवरून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन. सूत्रांची माहिती. प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन उडवल्याची माहिती. सूत्रांची माहिती. अजित पवारांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त. नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावलं. सूत्रांची माहिती. तर नाशिकमधील 2 माजी महापौर भाजपच्या गळाला. विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपात प्रवेश करणार. काँग्रेसचे नेते शाहू खैरे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या सूत्रांची माहिती. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होणार. तर सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात प्रवेश. जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत मध्यरात्री त्यांचा भाजपात प्रवेश संपन्न. तर मनसेचे मुंबई विद्यापीठाचे शिक्षक सेनेचे सरचिटणीस शंकर तांबोळी यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न. लवकरच तांबोळी यांना शिवसेनेत महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात जाण्याची शक्यता.
पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरींची जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती, तर एकनाथ खडसेंना डावलून चौधरींकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. एमआयएमनं मनपा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालन्यातील उमेदवारांचा यामध्ये समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8, जालन्यात 1 तर नाशकात 3 उमेदवार जाहीर. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी 2 दिवसात 4157 उमेदवारी अर्जांची विक्री. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार फक्त 4 दिवस. 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जळगाव महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाधिकारी संजय पवारांच्या उपस्थितीत या मुलाखती. तर बुलढाण्यातील मलकापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल. काँग्रेसचे नगराध्यक्ष आतिक जवारीवाले यांनी विजय मिरवणुकीमध्ये नोटा उधळल्याची माहिती. व्हिडिओ व्हायरल. सत्तेत असताना पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करावं. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण ढोबळे यांची जयकुमार गोरेंवर टीका. तर मनगटशाहीच्या जोरावर रेटून बोलणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली. ढोबळेंची गोरेंवर टीका. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या सेवेत. तर सकाळी 8 वाजता बंगळुरूवरून पहिलं विमान नवी मुंबईला लँड झालं. पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच या ठिकाणाहून मालवाहतूक सुद्धा सुरू. तर नवी मुंबई विमानतळावर स्थानिक भूमिपुत्रांची निदर्शनं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची स्थानिकांची मागणी. स्थानिक आमदारांवर सुद्धा आंदोलकांची आगपाखड. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची सुद्धा मागणी. विमानतळावर आलेल्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी ही मागणी केली आहे. तर आजपासून नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. अटल बिहारी वाजपेयींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी अभिवादन केलंय. दिल्लीमध्ये आजपासून सुरू होणार अटल कॅन्टीन. गरीब गरजू कामगारांना मिळणार 5 रुपयात जेवण. दिल्ली सरकारनं सुरू केली कॅन्टीन. तर अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिनानिमित्त अटल कॅन्टीनची सुरुवात. अरावली पर्वत रांगेमध्ये आता खाणकामाची परवानगी मिळणार नाही. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. स्थानिकांनी केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकार झुकलं. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडिता सुप्रीम कोर्टात जाणार. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पीडिता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती. भाजप नेते कुलदीप सिंग सेंगर यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. तर केंद्र सरकारकडून 2 नवीन विमान कंपन्यांना उड्डाणाची तयारी सुरू करण्याची परवानगी. अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या कंपन्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्रदान. तर नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका एकूण 16 दिवस बंद राहणार. यामध्ये 4 रविवार, 2 शनिवार आणि विविध सण उत्सवांच्या 10 सुट्ट्यांचा समावेश. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची माहिती. चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणी आणखी एका एजंटला चंदीगडच्या मोहालीतनं अटक. तर स्थानिक गुन्हे शाखा आणि एसआयटी पथकाची कारवाई. हिमांशू भारद्वाज असं नाव असून त्याची सुद्धा किडनी काढल्याचं उघड. अमरावतीमध्ये राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. तुषार भारतीय मित्र परिवार, गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन. यवतमाळ शहरामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक निर्माण करा. यवतमाळच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. नायलॉन मांजा समूळ नष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय. नायलॉन मांजा विकणाऱ्यांना 2.5 लाख तर वापरणाऱ्यांना 50,000चा दंड ठोठावला जाणार. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील वरचे गोटील या ठिकाणी तारा वाघिणीचं दर्शन. ताडोबातनं चांदोली व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या तारा वाघिणीचा पाटणच्या दुर्गम खोऱ्यात मुक्त संचार. अंबाजोगाईच्या साकूडमध्ये रानडुकरांमुळे ज्वारीचं मोठं नुकसान. 2.5 एकरावरील पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. वन विभागानं रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. तर तेलंगणा राज्यातनं आलेल्या माकडांचा गडचिरोलीच्या सिरोंचा या तालुक्यामध्ये धुमाकूळ. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी शहरातील नागरिकांना माकडांकडून त्रास. वन विभागानं या माकडांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. तुळजाभवानी मंदिरामध्ये 4 जानेवारीपर्यंत सामान्य दर्शन पास बंद राहणार. नवीन वर्षानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता दर्शन मार्गांमध्ये बदल करण्याचा हा निर्णय.